हिंगोलीतील संत नामदेव बाजार समिती हळद खरेदीसाठी प्रसिद्ध आहे। हिंगोलीच नव्हे तर हिंगोली जिल्ह्याच्या बाजूला असलेल्या वाशिम असेल, यवतमाळ असेल, परभणी असेल, नांदेड असेल यासारख्या जिल्ह्यातून शेतकरी मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी आणत आहेत। खरं तर शनिवारपासून हिंगोलीची बाजार समिती बंद आहे। हळद हळद खरेदी विक्रीचे व्यवहार बंद आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळपास 4 ते 5 दिवसापासून या ठिकाणी वाहनांच्या रांगा लावलेल्या आहेत। आपली हळद जी आहे ते सध्या चांगला दर मिळतोय, त्यासाठी हळद खरेदी होईल या अपेक्षेने शेतकरी आलेले आहेत। आपण बघू शकतो बाजार समितीच्या आवारामध्ये या प्रकारे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। त्याचबरोबर मुख्य रस्त्यावर देखील बाजार समितीच्या बाहेर देखील अशाच प्रकारे रांगा लागल्या दिसून येत आहे। खरं तर मोठ्या अपेक्षेने शेतकरी या ठिकाणी हळद विक्रीसाठी आणतात, मात्र शेतकऱ्यांची कुठेतरी निराशा होत असल्याचे शेतकरी सांगतात। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, कुठून आले तुम्ही? हळद कधी आणली तुम्ही? कधी आणली हळद? आम्ही रविवारी आणली. बरं. आज भाव भेटले आता? जवळपास भाव 14,500 भेटेल ना, 13,000 भेटेल. बरं. कारण की आज 5 दिवस झाले आणि उद्या 6वा दिवस निघते. बरं. 1000 रुपये टालीचं भाडं आम्ही भरत आहे बरं. घरून कुठेही. आणि काहीच इथे सोय नाही, पाण्याची नाही. पाणी हे समजा फिल्टरचं, पण झोपण्याची व्यवस्था आणि चोरी हे आम्हाला लई फार भेटत आहे. आम्ही ट्रॅक्टरवर झोपत असतो. तुमचा माल तुम्हालाच राखावा लागतो बाजार समितीमध्ये? हो. सिक्युरिटी गार्ड कोण नाही? कोणी नाही सिक्युरिटी गार्डच नाही. आम्हीच आमचा माल राखायलो. आपण बघतोय की शेतकऱ्यांना आपला स्वतःचा माल स्वतःच राखण्याची वेळ आलेली आहे। आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत। काका, कुठून आले तुम्ही? किती माल आणले? आम्ही आणला बघा, तीन ट्रॅव्हल्स आहेत आमच्या. हे आयचर मराठवाडा इथून आलो बघा। 4 दिवस झाले आम्हाला. जिल्हा कोणता आहे तुमचा? आमचा जिल्हा नांदेड. नांदेड. तर 4 दिवस झाले सर आम्हाला. आता 4 दिवसापासून मुक्काम आहे आमचा. कधी होईल हळद विक्री आज तुमची? आज होणार नाही बघा. उद्या होईल, परवा होईल. मग आता तुम्ही नांदेड जिल्ह्यातून आलेत, राहण्याची सुविधा कशी, जेवणाची सुविधा कशी? जेवणाची आता आमच्या परीनं, हा, ज्याच्या त्याच्या परीनं घरून. अजूनही काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। मोठ्या प्रमाणात अवहेलना होते शेतकऱ्याची बाजार समितीमध्ये, काय सांगा? अतिशय अशा प्रकारे या ठिकाणी अवहेलना शेतकऱ्याचा म्हणजे इतका अन्यायकारक शेतकऱ्यावर व्हायला आहे की ही कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट कमिटी आहे, त्याचा अतिशय असं शेतकऱ्यावर या ठिकाणी दुर्लक्ष आहे। आणि हळदीच्या पिकामध्ये हिंगोली जिल्हा हा अतिशय अशी ओळख आहे हळदीच्या पिकामध्ये, तरी पण या ठिकाणी ही जी मार्केट कमिटी आहे याचे जे सदस्य आहेत, उपाध्यक्ष, अध्यक्ष आहेत, याचं फार अशा प्रकारे दुर्लक्ष आहे की व्यापाऱ्याकडून आपल्याला पैसा मिळाला की आपण तिकडेच बसतो, परंतु या शेतकऱ्याकडे त्यांनी अतिशय असं दुर्लक्ष केलेलं आहे। शेतकरी 3-3, 4-4 दिवस इथं येतात, जन्मोजन्मी अशा प्रकारे या ठिकाणी 12 महिने हळदीचं पीक आहे, उत्पन्न आपलं जे लावल्यापासून राबतो शेतकरी, आणि शेवटी इथं आपला माल सगळा तयार करून आणतो, तरी पण त्याची कोणी दखल घेत नाही। इतकी शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे। इथं येऊन 3 ते 4 दिवस चिलटामध्ये झोपावं लागतं। आपला जर 1 कट्टा गेला तर 7,000चा कट्टा जातो। त्याच्यामुळे शेतकऱ्याला अतिशय अशी दयनीय अवस्था आहे। आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला पाणी नाही, त्याची झोपण्याची व्यवस्था नाही। या ठिकाणी चोरा चिलटाचा अतिशय असं भीती त्याला निर्माण झालेली आहे। जोपर्यंत शेतकऱ्याचा पैसा हातात येत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही नाही, परंतु या मार्केट कमिटीनं हा शेतकऱ्यावर हिंगोलीच्या अतिशय अशा प्रकारे या ठिकाणी अन्याय केलेला आहे। आपल्या हिंगोलीची बाजार समिती हळद खरेदीसाठी प्रसिद्ध आहे। हिंगोलीच नाही तर बाहेर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा या ठिकाणी येतात। मात्र या ठिकाणी अशा चर्चा आहेत की या ठिकाणी रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांची हळद चोरीला जाते। या संदर्भात काही तुम्हाला माहिती आहे का? हो ना, या ठिकाणी बरेच अशा प्रकारे रात्री बेरात्री या ठिकाणी चोर येतात आणि आपला जर 1 कट्टा आपलं फाडून जातात, परंतु शेतकरी आपापल्या वाहनावर अतिशय चिलटामध्ये असे झोपतात। अशा प्रकारे या ठिकाणी मार्केट कमिटीलाच माझं विनंती नाही, तर या ठिकाणी या हिंगोलीचे जिल्हाधिकारी माननीय राहुल गुप्ता यांना अशी विनंती आहे, त्यांनी तात्काळ अशा प्रकारे या ठिकाणी या शेतकऱ्याचं नियोजन लावावं आणि शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची त्याची अवस्था होऊ देऊ नये। कारण की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। शेतकरी जर नसला तर कोणताच तुमचा कारखाना चालणार नाही, कोणी तुम्ही जगू शकणार नाही। परंतु अतिशय अशी दयनीय अवस्था तुम्ही शेतकऱ्याची या ठिकाणी मांडलेली आहे। तर या ठिकाणी या जिल्हाधिकारी यांना माझं एवढंच आव्हान आहे की त्यांनी तात्काळ शेतकऱ्याकडे हे पाहावं आणि त्याचं हे दुर्लक्ष दूर करावं, एवढी माझी त्यांना विनंती आहे। निश्चित आपण बघतोय की शेतकऱ्यांची मोठी अवहेलना त्या बाजार समितीमध्ये होते। कारण आपण बघतोय की हे जे ट्रॅक्टर्स आहेत त्या ट्रॅक्टर्सवर शेतकऱ्यांना रात्रीचं झोपावं लागते। त्याचबरोबर जे ट्रॅक्टरच्या खाली जीवघेणं असं आपल्याला जेवण सुद्धा ट्रॅक्टर खाली करत असलेले शेतकरी दिसून येत आहेत। खरं तर बाजार समितीचं हे अपयश म्हणावं लागेल, कारण बाजार समिती हळद खरेदीसाठी प्रसिद्ध आहे आणि हिंगोलीत नव्हे तर बाहेर जिल्ह्यातून देखील शेतकरी मोठ्या आशेनं चांगला दर मिळेल या आशेनं शेतकरी हळद घेऊन येत आहेत। मात्र
बाजार समितीमध्ये प्रत्यक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांना निराशा होत असल्याचे दिसून येत आहे। खरं तर हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांची अवहेलना थांबवावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जात आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।